एक रामाजी पांगेरा आहे, आपण येईलच तो नंतर त्याच्यातनं. पण ही सगळी मंडळी जी आहेत, हा रामाजी पांगेरा एक छोटासा किल्ला आहे, या कणेरा नावाचा किल्ला आहे. ही सातमाळा रांग आहे ना, म्हणजे तुम्ही आपल्याकडं सह्याद्री जो पसरलेला आहे ते काय आडव्याच्या सगळ्या रांगा आहेत. सह्याद्री असा समांतर आहे समुद्राला, पण आडव्याच्या रांगा आहेत. वरती डोलबारी रांग आहे, मग शैलबारी आहे, मग डोलबारी आहे, मग अजंठा सातमाळा आहे. अगदी आचल्यापासनं ती अंकाई टंकाईपर्यंत जाते. म्हणजे आचला आहे, अहिवंत आहे, वणी आहे, रवळा आहे, जवळा आहे. तिथे कणेरा म्हणून एक किल्ला आहे. पुढे धोडप आहे, कांचन आहे, त्याच्यानं राजधैर्य आहे, कोळधैर आहे, चांदवड आहे, अंकाई आहे, टंकाई, अनेक किल्ले आहेत त्या सगळ्या. त्याच्यात कणेरा किल्ल्यावर हा होता. आणि कणेराला परत दलीर खानाचा वेढा बसलेला होता. दलीर खानाचा वेढा असताना हा वर्ण रामाजी पांगेरा तरुण मुलगा होता. हा म्हणाला निदान करावायचं, आपले सोबती असतील ते उभे राहणे. तो म्हणाला चालून जायचं त्यांच्यावर, काय व्हायचं ते होईल. 600 मावळा उभा राहिला सरासरा, आणि सगळे वर्ण आले दलीर खानावर तुटून पडले. दलीर खानाची अंगोली एकदा त्या पुरंदरच्या इथं तोंडात गेली होती, परत ती गेली इथं कणेऱ्याच्या इथं. पण या लढाईत हा रामाजी पांगेरा मारला गेला. त्याचं शव घेऊन लोक वर गेले, कारण शिवाजी महाराजांनी नंतर त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईचं सांत्वन केलेलं आहे.